वेलकम बॅक अगेन. नेक्स्ट पॉईंट आपला जो आहे तो कोणता आहे तर लॉज ऑफ मोशन. तर लॉज ऑफ मोशनमध्ये फर्स्ट आपला नेक्स्ट याच्यामधला जो असणारा पॉईंट आहे तो आहे कुलिजन. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो काय आहे कुलिजन. सो हेड ऑन कुलिजन, इनइलॅस्टिक कुलिजन, इलॅस्टिक कुलिजन अशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. पहिल्यांदा आपण याची काय करू, डायग्राम काढू म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येईल. सो कुलिजन सो फर्स्ट पॉइंट आपला जो आहे तो आहे पहिलं पार्टिकल आहे ज्याचं मास काय आहे m1, ज्याची व्हेलॉसिटी u1 आहे. सेकंड पार्टिकल ज्याचं मास m2 आहे, ज्याची व्हेलॉसिटी u2 आहे. सो दिस इज हेड ऑन कुलिजन बिफोर कुलिजन. सेकंड डायग्राम. आणि यानंतर ते काय होणार आहेत, दोन्ही पार्टिकल एकमेकाला कोलिजन झाल्यानंतर आफ्टर त्याची व्हेलॉसिटी चेंज होणार, डिरेक्शन चेंज होणार. सो थर्ड डायग्राम. So this is elastic and inelastic collisions. तर जर आपण याच्यामध्ये बघितलं, तीन डायग्राम आपल्याला इथं आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल, ड्युरिंग collision a number of objects come together, interact and scatter in different directions. So during collision the linear momentum of the entire system is conserved as there is no external force acting on the system of particles. So the individual momenta of the particles change due to mutual forces. These are the internal forces. So here summation of individual momentums of initial is equal to summation of final momentum. So during any collision
P's are linear momentum of the particles. So the kinetic energy of the entire system may or may not conserve. So collisions can be of two types: elastic collision, and the second one is that inelastic collision. So what is elastic collision? Elastic collision is said to be elastic if the kinetic energy of the entire system is conserved during the collision. Okay. So first of all आपण आधी डायग्राम बघून त्यानंतर याचं एक्सप्रेशन पाहूया. तर फर्स्ट डायग्राम मध्ये काय दाखवले बघा. हेड ऑन कोलिजन बिफोर कोलिजन. कोलिजन होण्यापूर्वीचं असणारं त्याच्यामधलं हेड ऑन कोलिजन आपल्याला इथं दाखवलेलं आहे. सो काय आहे ते हेड ऑन कोलिजन बिफोर कोलिजन? ओके बघा. सो हेड ऑन कोलिजन बिफोर कोलिजन. तर टू पार्टिकल्स घेतलेत आपण इथं मासेस. त्याचं काय आहे m1 आहे आणि याचं मास किती आहे m2 आहे. सो m1 आणि m2 हे काय आहेत त्याच्यामध्ये असणारे दोन मासेस आहेत. ओके. सो नेक्स्ट काय केलं आपण. सो दोन्हीची असणारी रिस्पेक्टिव्ह काय आहे व्हेलॉसिटी आहे. पहिल्याची व्हेलॉसिटी काय आहे u1 आहे, दुसऱ्याची व्हेलॉसिटी काय आहे u2 आहे. ओके. तर मास ज्याचं m1 आहे, ज्या पार्टिकलचं मास काय आहे m1 आहे, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे u1. ओके. आणि जो पार्टिकल u2 आहे, हा बघा मास m1 आहे, त्याची व्हेलॉसिटी u1 इतकी दिलेली आहे. हा मास m2 आहे ज्याची इनिशियल व्हेलॉसिटी u2 आहे आणि याच्यामध्ये हा u1 ग्रेटर आहे दॅन u2. याचा अर्थ काहीतरी डिस्टन्स गेल्यानंतर हा u1 m1 आणि m2 एकमेकावरती काय होतील कोलाइड होतील. सो ड्युरिंग कोलिजन म्हणजे कोलिजन होत असताना ऑल पार्टिकल्स आर कम टुगेदर. सगळे पार्टिकल्स काय होतात दे आर कम टुगेदर, दे आर इंटरॅक्ट विथ इच अदर अँड देन again it scattered from each other. So here two particles of mass m1 and m2, they are collide with one another. So this is the picture of head on collision before collision. हा कशाचं पिक्चर आहे तर हेड ऑन कोलिजन जे त्याचं होतं बिफोर कोलिजन म्हणजे त्यांचे कोलिजन होण्यापूर्वीचं त्यांचं असणारं एक पिक्चर डायग्राम आपण इथं दाखवली. सेकंड डायग्रामचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये तेच दोन पार्टिकल ज्याचा मास m1 आहे, या ठिकाणी मास काय आहे m2 आहे. सो u1 व्हेलॉसिटी ग्रेटर असल्यामुळे आणि u2 व्हेलॉसिटी कमी असल्यामुळे या ठिकाणी त्यांचं काय झालेलं कोलिजन झालं. आता हे कोलिजन मध्ये असणारा त्यांचा जो फोर्स आहे हा फोर्स F1 टू F2 वरती ऍक्ट होतो आणि याची डिरेक्शन इकडे आहे. हा फोर्स बॉडी मास m2 कडून मास m1 वर ऍक्ट होतो, मात्र त्याची डिरेक्शन असेल. ओके. सो दिस इज हेड ऑन कोलिजन ड्युरिंग इम्पॅक्ट. म्हणजे दोघांची हेड ऑन कोलिजन होत असतानाचा हा इम्पॅक्ट. हा आपलं सेकंड पिक्चर आहे, सेकंड डायग्राम आहे. ओके. आणि त्यानंतरची असणारी नेक्स्ट डायग्राम ती काय आहे बघा. सो हेड ऑन कोलिजन आफ्टर कोलिजन. ओके. सो त्यांचं कोलिजन झाल्यानंतर, त्यांचं कोलिजन घडल्यानंतर, सो हेड ऑन कोलिजन ड्युरिंग इम्पॅक्ट आपण बघितलं, तसं हेड ऑन कोलिजन आफ्टर कोलिजन जेव्हा त्यांची काय होते कोलिजन होते, धडक होते. सो m1 ची डिरेक्शन इकडे असेल, त्याची फायनल व्हेलॉसिटी v1 बार असेल. m2 ची डिरेक्शन या बाजूला असणार आहे, ज्याची फायनल व्हेलॉसिटी v2 बार असणार आहे. सो दिस इज हेड ऑन कोलिजन आफ्टर कोलिजन. म्हणजे त्या ठिकाणचं झालेलं त्यांचं जे कोलिजन आहे ते कोलिजन झाल्यानंतरच असणार आपलं हे तिसरं पिक्चर आहे, कोलिजन आफ्टर कोलिजन. त्याच्यामध्ये याचा मास m1 आहे, याचा मास m2 आहे, याची डिरेक्शन इकडे आहे, त्याची व्हेलॉसिटी v1 बार आहे, याची व्हेलॉसिटी इकडे आहे, ज्याची डिरेक्शन या बाजूला आणि व्हेलॉसिटी v2 बार आहे. सो दिस इज इलास्टिक अँड इनइलास्टिक कोलिजन.
तर इलॅस्टिक कशाला म्हणायचं आणि इनइलॅस्टिक कशाला म्हणायचं हे आपल्याला पुढं पाहायचं आहे. ओके, तत्पूर्वी तुम्हाला डायग्राम लक्षात आले असतील. ओके, सो हे कोलिजन होत असताना द लिनियर मोमेंटम ऑफ द एंटायर सिस्टीम ऑफ पार्टिकल काय असतं, कॉन्झर्व्ड असतं. अँड देर इज नो एक्सटर्नल फोर्स, तिथे कुठलाही असा एक्सटर्नल फोर्स नाही acting on the system of particles. So the individual momenta of the particles change due to mutual forces. Okay, so which are internal forces, की जे काय असतात त्याच्यामध्ये असणारे इंटरनल फोर्सेस असतात. ठीक आहे, तर आपण थोडंसं या बाजूला लिहू. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, the individual momentum of the particles change due to mutual forces. So summation of initial momentum p bar, that is initial, is equal to काय असणार आहे, समेशन ऑफ मोमेंटम p फायनल. समेशन ऑफ मोमेंटम जे असणार आहे ते कुठलं असणार आहे, फायनलचं कॉन्स्टंट असणार आहे. सो समेशन ऑफ p bar that is at final. So during collision होत असताना the linear momentum of the entire system कसं असतं, कॉन्झर्व्ड असतं. and there is no external force. त्या ठिकाणी कुठलाही एक्सटर्नल फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होत नाही सिस्टीमवरती. सो द इंडिव्हिज्युअल मोमेंटम ऑफ द पार्टिकल्स चेंज ड्यू टू म्युच्युअल फोर्सेस. सो आपण काय म्हणू शकतो, समेशन ऑफ इनिशियल मोमेंटा is equal to summation of final momenta. So during any collision, momentum म्हणजे P हे कसं आहे, ऑफ द पार्टिकल आहे. आणि कायनेटिक एनर्जी ऑफ द एंटायर सिस्टम में or may not conserve. So collisions can be of two types, elastic collision आणि दुसरं कोणतं आपण म्हणू शकतो, inelastic collision. Okay, so elastic collision आणि inelastic collision हे आपल्याला दोन याच्यामध्ये पुढं पाहिजे. बघा आता, सो दिस इज अ कोलिजन. काय काय म्हटलं आपण त्याच्यामध्ये असणारे पहिल्या डायग्रामनुसार आपण हेड ऑन कोलिजन बिफोर कोलिजन, दोन पार्टिकल्स ज्याचं मास काय म्हटलं आपण m1 आहे, ज्याची इनिशियल व्हेलॉसिटी u1 आहे. दुसरा पार्टिकल ज्याचं मास m2 आहे, ज्याची व्हेलॉसिटी u2 आहे. अशा पद्धतीनं की u1ची व्हेलॉसिटी u2 पेक्षा जास्त आहे. सो m1 m2ला जाऊन काय होणार, कोलाइड होणार. ओके, सो नेक्स्ट आपण काय म्हटलं, हेड ऑन कोलिजन ड्युरिंग इम्पॅक्ट. आता हा ज्यावेळी m1 आणि m2 एकमेकावरती काय होतील, कोलाइड होतील. सो F12 बार म्हणजे m1 कडून m2 वरती दिलेला फोर्स, त्यानंतर F21 बार म्हणजे m2 कडून m1 कडे दिलेला फोर्स. त्या दोघांची डिरेक्शन काय होईल, ड्युरिंग इम्पॅक्टमध्ये अपोजिट होईल. सो हेड ऑन कोलिजन, आफ्टर कोलिजन m1 आणि m2 एकमेकाला विरोधाभासामध्ये जातील. m1ची व्हेलॉसिटी v1 असेल आणि m2ची v2 असेल. सो ड्युरिंग दिस इम्पॅक्ट हे सगळं होत असताना लिनियर मोमेंटम असणारं जे काय बॉडीचं लिनियर मोमेंटम आहे ते काय होणार आहे, कॉन्झर्व होणार. सो ड्युरिंग दिस इम्पॅक्ट लिनियर मोमेंटम ऑफ दॅट बॉडी इज कॉन्झर्व्ड. लिनियर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. लिनियर मोमेंटम काय केलं जाईल, इज कॉन्झर्व्ड. Okay, and there is no external force acting on that. So याच्या आता असणार याच्यानुसार आपण इलॅस्टिक कोलिजन आणि इनइलॅस्टिक कोलिजन असे दोन पार्ट्स पाडणार आहोत. सो फर्स्ट देअर ऑफ टू टाइप्स, दे आर ऑफ
टू टाइप्स, दोन प्रकारचे त्याचे टाइप्स आहेत. फर्स्ट म्हटलं काय मी, इलास्टिक कोलिजन. तर लक्षात घ्या, एखादा समजा चेंडू असेल, बॉल असेल, whenever I struck the ball on the board or on the wall, then it rebounced back. जेव्हा मी एखादा चेंडू या भिंतीवरती आपटला तर तो टप्पा खाऊन परत त्याच स्पीडनं पाठीमागे येणार आहे. किंवा मी एखादा चेंडू समजा जर मी जमिनीवरती आपटला तर तो काय होईल, रिबाउन्स्ड बॅक होणार आहे. इलॅस्टिक कोलिजन. आणि समजा एखादा चिखल आहे, मड आहे, चिखल वगैरे असतो, मड असतो, त्याच्यामध्ये समजा जर मी बॉल टाकला तर तो रिबाउन्स होण्याची टेंडन्सी राहील का, म्हणजे तो रिबाउन्स बॅक होणार नाही. सो दिस टाइप ऑफ कोलिजन इज इनइलॅस्टिक. आणि हे जे आहे त्याला आपण काय म्हणू, इलॅस्टिक कोलिजन. सो कोलिजन इज सेड टू बी इलॅस्टिक. किंवा व्हेन, कधी म्हणू शकतो आपण की इलॅस्टिक कोलिजन आहे, व्हेन their kinetic energy of the system is conserved. Okay, collision of the bodies said to be elastic. when the kinetic energy of their body is conserved. The kinetic energies are conserved. जर त्यांच्यामध्ये असणारी कायनेटिक एनर्जी काय झाली असेल, कॉन्झर्व्ह झाली असेल, तर त्याच्यामध्ये होणारं जे कोलिजन आहे बॉडीजमधलं ते आपण काय म्हणू शकतो, इलॅस्टिक आहे. सो त्याच्यामध्ये असणारी कायनेटिक एनर्जीज, सो कायनेटिक एनर्जी फर्स्ट बॉडीची जेवढी असणार आहे तेवढीच कायनेटिक एनर्जी आपण काय म्हणणार, सेकंड बॉडीची. So collision of bodies said to be elastic when the kinetic energies are conserved. Okay. So collision is said to be elastic. That is, kinetic energy of the system is conserved during the collision. So during an elastic collision, summation of kinetic energy of initial is equal to summation of kinetic energy of final. असं आपण म्हणू शकतो. Summation of kinetic energy of initial is equal to summation of kinetic energy of final. म्हणजेच काय, तर त्यांच्यामध्ये याचा अर्थ काय होतो, त्यांच्यामध्ये असणारी कायनेटिक एनर्जी काय असेल, जेवढी इनिशियल असेल तेवढीच फायनल असेल, तर त्याला आपण म्हणू शकतो इलॅस्टिक कोलिजन. ओके. सो an इलॅस्टिक कोलिजन इज इम्पॉसिबल इन डेली लाईफ. ॲक्च्युली हे इलॅस्टिक कोलिजन शक्य आहे का डेली लाईफमध्ये? सो इट इज इम्पॉसिबल. सो इन मेनी सिच्युएशन्स द इंटर ॲटॉमिक और इंटरमोलिक्युलर कोलिजन्स आर कन्सिडर्ड टू बी इलॅस्टिक. बघा, जनरली इंटर ॲटॉमिक म्हणजे ॲटमचं असणारं कोलिजन किंवा इंटरमोलिक्युलर मोलिक्युलचं असणारं कोलिजन हे आपण इलॅस्टिक म्हणून कन्सिडर करू शकतो. ओके. त्यानंतर आता सेकंड आपला येतोय इन इलॅस्टिक कोलिजन. सेकंड आपला टाइप होतोय इन इलॅस्टिक कोलिजन. सेकंड टाइप आहे इन इलॅस्टिक कोलिजन. आता आपण कधी म्हणू शकतो, ए बॉडी इज सेड टू बी इन इलॅस्टिक कोलिजन. बॉडीज आर सेड टू बी inelastic collision. किंवा when the kinetic energies are lost. त्यांच्यामधली कायनेटिक एनर्जी काय होत असेल, जर लॉस होत असेल, तर अशा बॉडीजला आपण काय म्हणू शकतो, तर इनइलॅस्टिक कोलिजन. The bodies are said to be inelastic collision कधी when the kinetic energies are lost. त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जीज काय होत असेल, लॉस्ट झाले असेल.
बट इट्स लिनियर मोमेंटम इज कॉन्स्टंट. मात्र त्यांच्यामध्ये असणारं जे लिनियर मोमेंटम आहे, लिनियर मोमेंटम आहे ते मात्र कसं असतं, कॉन्स्टंट. त्यांच्यामधलं लिनियर मोमेंटम मात्र कसं आहे, कॉन्झर्व्ड आहे. मात्र त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी काय होते, लॉस होते. ओके. आता हे कायनेटिक एनर्जी कशामुळे लॉस होत असेल, तर इट इज ड्यू टू, कशामुळे कायनेटिक एनर्जी जात असेल, तर इट इज ड्यू टू मेनी रिझन्स. ओके. सच ॲज इंटरमोलिक्युलर फोर्सेस, त्यांच्यामध्ये असणारे इंटरमोलिक्युलर फोर्सेस असेल, किंवा ॲटमचं असणारं स्ट्रक्चर मध्ये असणारे जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स, इट कॉजेस ड्यू टू हिटिंग इफेक्ट. त्याच्यामध्ये हिटिंग इफेक्ट वगैरे ह्या गोष्टी होत असतात. सो याच्यामध्ये आपण म्हणू शकतो समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ इनिशियल इज मस्ट बी ग्रेटर दॅन समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ फायनल. म्हणजे जेवढी सुरुवातीची कायनेटिक एनर्जी होती त्याची इनिशियल, ती काय असेल, ग्रेटर असेल. ओके. ती काय असेल, जास्त असेल. कशापेक्षा, फायनल कायनेटिक एनर्जीपेक्षा. So the loss in kinetic energy is either due to internal friction or vibrational motion of atoms. तर त्याच्यामध्ये होणारी जी लॉस ऑन कायनेटिक एनर्जी आहे कशामुळे होत असेल, इज आयदर ड्यू टू इंटरनल फ्रिक्शन, ओके, किंवा व्हायब्रेशनल मोशन ऑफ ॲटम्स अँड कॉझिंग हिटिंग इफेक्ट. ओके. आता समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी जर एक्सप्लोजन झालं, म्हणजे स्फोट झाला. ओके. सो ड्युरिंग अन एक्सप्लोजन ॲज एनर्जी इज सप्लाइड इंटरनली. सो त्याच्यामध्ये काय होणार आहे, सो त्याच्यामध्ये असणारी समेशन कायनेटिक एनर्जी फायनल ही ग्रेटर दॅन असते समेशन कायनेटिक एनर्जी ऑफ इनिशियल. ओके. एखादं एक्सप्लोजन जर झाला असेल तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, सो समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी फायनल इज ग्रेटर than summation of kinetic energy initial. तर एक्सप्लोजन साठी. आणि इथं जे आपण इक्वेशन नंबर फर्स्ट डिस्कस केलं, काय इक्वेशन नंबर फर्स्ट डिस्कस केलं बघा, की याच्यामध्ये समेशन ऑफ मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी इनिशियल इज इक्वल टू समेशन ऑफ मोमेंट ऑफ फायनल. हे सुद्धा एक्सप्लोजनचंच काय आहे, एक प्रकारचे त्याच्यामधलं असणारं इक्वेशन आहे. सो नेक्स्ट आपण इथं पुढं पाहणार आहोत परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. आता इफ कोलायडिंग बॉडीज जॉईन टुगेदर आफ्टर कोलिजन देन इट इज सेड टू बी परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. जर कोलायडिंग बॉडीज जॉईन झाले एकत्र कोलिजन झाल्यानंतर, ओके, इफ कोलायडिंग बॉडीज आर जॉईन टुगेदर आफ्टर कोलिजन देन इट इज सेड टू बी परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. दुसऱ्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर कोलायडिंग बॉडीज हॅव अ कॉमन फायनल व्हेलॉसिटी आफ्टर अ परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. ओके. colliding bodies have a common final velocity after a perfectly inelastic collision. So being an inelastic collision, obviously there is a loss in kinetic energy of the system. Okay. So loss in kinetic energy is maximum in perfectly inelastic collision. So याचं इलिस्ट्रेशन आपल्याला आहे. समजा एखादा बुलेट आहे आणि गोळी जर आपण बंदुकीमधून एखाद्या ब्लॉकवरती जर स्मूथ सरफेसवरती झाडली असेल, सो कोलिजन बिटवीन बुलेट अँड द ब्लॉक विल बी इलॅस्टिक. कधी इफ बुलेट रिबाउंड्स विथ एक्झॅक्टली सेम इनिशियल स्पीड, ओके, आणि ब्लॉक रिमेन्स स्टेशनरी. And if the bullet gets embedded into the block and the two move jointly, then it is perfectly inelastic collision. Okay. If the bullet rebounds with smaller speed or comes out of the block on the other side, then it is inelastic. So there is nothing called a partial elastic collision. Okay. So elastic collision are always perfectly elastic, or elastic collision may be partial or perfectly inelastic. Okay. Samja visualize a ball dropped from some height on a hard surface, the entire system being an evacuated space. If the ball rebounds exactly to the same height from where it was dropped, the collision between the ball and the surface is elastic. As you know, the ball never reaches the same initial height or height greater than the initial height. So rebounding to smaller height refers to inelastic collision. Okay, instead of ball it mud or clay is dropped, it stick to the surface. So this is a perfectly inelastic collision. Okay, जनरली आपण काय काय बघितलं बघा याच्यामध्ये. पहिल्यांदा आपण काय म्हटलेलं होतं, कोलिजन. समजा दोन मासेस दिले असतील M1 M2
हेड ऑन कोलिजन बिफोर कोलिजन. ओके, ते थडकले एकमेकांना. सो हेड ऑन कोलिजन ड्युरिंग इम्पॅक्ट, आणि समजा ते आफ्टर कोलिजन ते काय झालं, एकमेकांपासून दूर गेले. सो याच्यामध्ये आपण त्याचं इक्वेशन काय म्हणू शकतो, जर त्याचं लिनियर मोमेंटम काय केलं जातं, अशावेळी कॉन्झर्व केलं जातं. मग त्याचे दोन टाईप्स आपण म्हटलं. पहिली टाईप काय म्हटलं, इलॅस्टिक कोलिजन, वेन कायनेटिक एनर्जीज आर कॉन्झर्वड असेल तर, म्हणजे समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी फायनल. सेकंडमध्ये आपण म्हटलं इन इलॅस्टिक कोलिजन, म्हणजे बॉडीज आर सेट टू बी इन इलॅस्टिक, ज्यावेळी त्याची कायनेटिक एनर्जी लॉस होते, मात्र लिनियर मोमेंटम कॉन्झर्व केलं जातं. याचा अर्थ त्याची कायनेटिक एनर्जी इनिशियलची काय असेल, ग्रेटर असेल कुणापेक्षा, कायनेटिक एनर्जी फायनल असण्यापेक्षा, किंवा फायनल कायनेटिक एनर्जी त्याची एकतर ग्रेटर असेल कुणापेक्षा, इनिशियल कायनेटिक एनर्जीपेक्षा. आता हे जे एक्सप्लोजनचं इक्वेशन आहे, हे सुद्धा फर्स्ट जे आहे ते सुद्धा एक्सप्लोजनचंच इक्वेशन आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आपला आहे परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. नेक्स्ट पॉईंट आपला आहे परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. Perfectly inelastic collision. आता हे परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन आपण कसं म्हणू शकतो, हे बॉडीज आर joined together after collision. समजा कोलिजन नंतर दोन्ही बॉडीज एकमेकांना काय झाले, जॉईंट टुगेदर झाले, देन इट इज सेड टू बी तेव्हा बाळांनो आपण काय म्हणू शकतो त्याला, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. Perfectly inelastic collision. The bodies are joined together after collision. समजा collision झाल्यानंतर दोन्ही बॉडीज एकमेकांमध्ये जॉईंट टुगेदर होतच फ्लो होत असतील, तर त्याला आपण काय म्हणू, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. ओके, काय डाऊट आहे का याच्यामध्ये? सो दिस इज परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. आता कोलायडिंग बॉडीज जॉईन टुगेदर आफ्टर कोलिजन. ओके, तर याच्यामध्ये जर दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कोलायडिंग बॉडीज हॅव अ कॉमन फायनल व्हेलॉसिटी आफ्टर परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. सो बीइंग एन इनइलॅस्टिक कोलिजन, obviously there is a loss in kinetic energy of the system. So during a perfectly inelastic collision, okay, in fact the loss in kinetic energy is maximum in perfectly inelastic collision. Okay, त्याचं इलिस्ट्रेशन आपल्याला दिलं, म्हणजे दोन एक्झाम्पल जे आहेत, काय बघा इलिस्ट्रेशन. सो काय म्हटलेलं बघा इलिस्ट्रेशन मध्ये, आता समजा व्हेनेवर अ बुलेट इज फायर्ड फ्रॉम अ गन, समजा एखाद्या गन मधून बुलेट जर फायर झाली, समजा ती बंदुकीमधून येणारी गोळी which is incident on a block. Okay, whenever it rebounds back, आता ती बंदुकीमधली गोळी ह्या असणाऱ्या ब्लॉक वरती इन्सिडेंट झाली आणि ती काय झाली, त्या ब्लॉक वरून परत रिबाउन्स्ड बॅक झाली, म्हणजे ती गोळी त्या ब्लॉक वरती इन्सिडेंट झाली, तिथून परत रिबाउन्स्ड बॅक त्या स्पीडने जर पाठीमागे आली, तर इट इज सेड टू बी परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. तर आपण त्याला काय म्हणू शकतो, परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन म्हणू शकतो. म्हणजेच काय, त्याच्यामधून ती काय झाली, रिबाउन्स्ड बॅक झाली. ओके, सो इट इज अ परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. मात्र इथं काय म्हटले बघा, कन्सिडर द बुलेट फायर टुवर्ड्स अ ब्लॉक kept on a smooth surface. So collision between bullet and block will be elastic if the bullet rebounds with exactly the same initial speed and the block remains stationary. Okay, so हे काय झालं, परफेक्टली इलॅस्टिक झालं. समजा इफ द बुलेट गेट्स एम्बेडेड इन टू द ब्लॉक अँड टू मूव्ह जॉईंटली
then it is said to be perfectly inelastic collision. Okay. आता जर समजा काय म्हटलं आपण, जसं की रिबाउन्स्ड बॅक झालं, आपण त्याला परफेक्टली इलास्टिक म्हटलं. काय म्हटलं? इलास्टिक collision. मात्र समजा एक बुलेट which is embedded into the block and after collision they are jointly together move. दोन्ही एकत्रच मूव्ह आलेले, एकत्रच जॉईंट टुगेदर झालेले मूव्ह आलेले, then it is said to be perfectly inelastic collision. त्यामुळे मात्र आपण त्याला काय म्हणू शकतो? परफेक्टली inelastic collision असं म्हणू शकतो. ओके. If the bullet gets embedded into the block and to move jointly, it is said to be perfectly inelastic collision, जे आता आपण शिकतोय. समजा if the bullet rebounds with smaller speed or comes out of the block on the other side with some speed, then it is an inelastic. आता मात्र याला आपण काय म्हणू शकतो? फक्त inelastic किंवा partially inelastic collision. Okay. There is nothing called partially elastic collision or elastic collisions. Are always perfectly elastic. So an inelastic collision, however, may be partially or perfectly inelastic. Okay. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे? समजा a ball dropped from some height on a hard surface, the entire system being in an evacuated space, ball rebounds to exact to the same height from where it was dropped. Collision between ball and surface is elastic. Okay. So the ball never reaches the same initial height or height greater than the initial height. So rebounding to smaller height, it is inelastic collision. Okay. तर हे काय झालं आपलं इलास्टिक आणि इनइलास्टिक कोलिजन. ओके. ठीक आहे. अतिशय सिंपल आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे. सो या ठिकाणी आपण काय करू? थांबू.